पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटीच्या यादीत सामील करावं यासाठी स्वतः पवार कुटुंबियांनी आपलं सारं वजन वापरण्याचा निर्णय घेतलाय। आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी पालकमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडूंची भेट घेतली। यावेळी पवार कुटुंबियांसोबत खासदार वंदना चव्हाणही उपस्थित होत्या। स्मार्ट सिटीच्या यादीत पुण्याचा समावेश आहे, पण पिंपरी चिंचवडचा नाही। पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीच्या यादीत घ्यावं यासाठी भाजपचे आमदार आणि पालकमंत्री गिरीश बापटही प्रयत्नशील आहेत। त्यामुळे जर पुढे मागे शहराचा समावेश यादीत झालाच तर त्यावरून श्रेयाचं राजकारण रंगण्याचीही चिन्ह आहेत। राज्य सरकारने हा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पिंपरी चिंचवड शहरावरती अन्याय केलेला आहे। ज्यावेळेस मी व्यंकय्याजींना भेटलो त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणतं शहर समाविष्ट करून घ्यायचं हा राज्याचा अधिकार आहे आणि राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहरावरती अन्याय केला आहे। जे निष्कर्ष लावले होते 100 मार्कांचे, त्याच्यामध्ये आम्हाला 92% मार्क पडलेले आहेत आणि ते असताना सुद्धा आणि सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आमच्या शहराला डावलले गेलं। मग त्याच्याबद्दल आणि अपील करा असं त्यांनी आधी आम्हाला ते काही माहीत नव्हतं, पण तरी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून आम्ही भेटायला आलो की आमच्या सिटीचा समावेश व्हावा म्हणून। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।